जे नीटच्या पेपर लीकचं प्रकरण झालेलं होतं भारतामध्ये, त्यामध्ये जवळपास 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्या संदर्भामध्ये सोनम वांगचुक व अभिजित दिपके हे व त्यांचे सहकारी मागील 22 दिवसापासून दिल्ली येथे आमरण उपोषणाला बसले होते. त्यामध्ये सोनम वांगचुक यांना सरकारने जबरदस्ती 20 दिवसापूर्वी उचलून नेलेलं आहे आणि त्यानंतर हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. पण त्या संदर्भामध्ये आज दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. ते आंदोलन चालू असताना पोलिसांनी तिथल्या केंद्र सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज करून आंदोलकांना गंभीर जखमी केलेला आहे व अश्रुधाराच्या नळकांड्या वगैरे फोडण्यात आलेल्या आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या संदर्भामध्ये हे आंदोलन आम्ही जे करत होतो, आजच्या या घटनेनुसार आम्ही पुढील दिशा आपणास लवकरच करू. या व्यापक पद्धतीने आंदोलन जिल्ह्यात गावागावात कसं करता येईल यावर आम्ही काम करणार आहोत. सरकारला फरक पडत नाही. हे सरकार हे मुळात ईव्हीएम सरकार आहे. त्यामुळे या सरकारला लोकांच्या मतदानाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. या मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सरकार म्हणत आहे की आम्हाला जर लोकांचा काही फरक पडणार नाही, त्यामुळे सरकार माजल्यासारखं करत आहे आणि या सरकारचा हा माज लवकरच आम्ही भारतातील विद्यार्थी लवकरच उतरवू.